आज आपण उधळ्या पुत्राच्या दाखल्यावरती मनन चिंतन करत आहोत. या दाखल्यामध्ये दोन व्यक्ती उधळ्या वृत्तीचे आहेत. बाप आपली संपत्ती दुसऱ्या मुलावरती उधळवतो, तर दुसरा मुलगा मिळालेली संपत्ती मौज मजेमध्ये उधळवतो. आध्यात्मिकतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर पिता मुलावर कृपेचा वर्षाव करीत आहे, परंतु पुत्र तीच कृपा वाया घालवत आहे. या दाखल्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे परिवर्तनाचा. तो मुलगा आत्मपरीक्षण करतो, स्वतःविषयी जागृत होतो, पश्चाताप करतो, तो परतीचा प्रवास सुरू करतो. तो बापासमोर समर्पण करण्या अगोदर बाप त्याचा स्वीकार करतो. तेथे आनंदाचा क्षण निर्माण होतो. अशाच प्रकारे परतीचा किंवा परिवर्तनाचा प्रवास आपणा प्रत्येकांना ह्या प्रायश्चित्त काळामध्ये करायचा आहे. एक जॅपनीज सुविचार आहे, तो म्हणजे जर तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसलेले असाल तर लवकरात लवकर उतरण्याचा प्रयत्न करा, नाहीतर जेवढा उशीर लावाल तेवढा परतीचा प्रवास महागाचा होईल.